सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरी हरश्री वरद विनायक. तर मृण्मयी देशपांडेच्या गणपती बाप्पाला भेटायला आपण तिच्या पुण्यातल्या घरी आलोय आणि आत्ता मृण्मयी माझ्याबरोबर आहे. खरं तर मनाचे श्लोक चालू आहेत तिचे गेल्या बऱ्याच दिवसापासून. स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहे? मस्त. आणि तू घरी आली आहेस आता, मला इतकं छान वाटतंय. बरं, मी जे म्हणाले मनाचे श्लोक 10 ऑक्टोबर तारीख ठरली आहे, गणपती बाप्पा सुद्धा आलेत. तो कशी फिलिंग आहे मृण्मयी? आता सध्या आमचे गणपती बाप्पाचे श्लोक चालू आहेत. म्हणजे उत्सवाचे श्लोक चालू आहेत. पण आम्ही तेच बाप्पाचं आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा यावर्षी असं भरभरून, एरवी मी खूप काही देवाकडे मागत नाही, पण मनाचे श्लोकसाठी भरपूर आशीर्वाद असू दे बाप्पा, असं मी त्याला म्हटलं. आणि 10 ऑक्टोबरला आता सिनेमा येतोय, त्यामुळे खूप खूप उत्सुकता आहे. आणि ते असं असतं ना की आपण बनवतो चित्रपट, पण तो प्रेक्षकांसमोर आणणं ही ऑल टुगेदर एक वेगळी फिलिंग आहे. बटरफ्लाय चमक. मला सांग, अभिनय आणि डिरेक्शन या दोन्ही गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त पोटात गोळा कधी आत्ता आला? आय थिंक डिरेक्ट करत असताना ना ते दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत. पण सुरुवातीला कुठलंही नवीन प्रोजेक्ट असलं, म्हणजे ॲक्टिंग करताना, अभिनय करताना पोटात गोळा यायचा. पण आता थोडंसं ते म्हणजे सरावाचं झालं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण मनाचे श्लोकमध्ये एक फायदा असा झाला की मी कामही केलं आहे, म्हणजे तर त्याच्यामुळे मी स्वतःलाच आणि मी लिहिला आहे सुद्धा अख्खा सिनेमा. त्यामुळे ते कॅरेक्टर लिहिताना मला माहिती होतं की ते मलाच करायचं होतं. रादर मी पहिल्यांदा ऑडिशन्स घेतल्या होत्या, पण मला माझ्या मनाप्रमाणे नाही. म्हणजे मला असं वाटलं की मी कोणाला तरी सांगून करून घेण्यापेक्षा कदाचित मी ते जास्त एफर्टलेसली आहे कुठेतरी तुझ्यामध्ये जसं ते कॅरेक्टर आहे. दुष्ट आहे कारण ते कॅरेक्टर. त्यामुळे जे मला खूप खूप जास्त ओळखतात ते सगळेजण, जेवढ्या लोकांनी इंडस्ट्रीमधल्या सुद्धा काही लोकांनी, मुन्ना तूच आहेस किती, मग ऑब्व्हियसली दुसऱ्या कोणाला का कास्ट करशील तू म्हणून. आणि खूप जण, म्हणजे आमचा सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत, ते तर मला खूप चिडवतात की हे तुझं लाईफच तू लिहिलं आहेस, तुझं लाईफच तू लिहिलं आहेस या सिनेमामध्ये. पण मजा अशी झाली की मी तो सिनेमा आधी लिहिला आणि त्याच्यानंतर तसं जगायला सुरुवात केली. मी आत्ता काही फार फोडणार नाही आहे, पण स्वप्नील माझा नवरा मला कायम म्हणतो की मॅनिफेस्ट केल्यानं गोष्टी की त्या होतात, तशा घडतात. तर बेबी त्या सिनेमामध्ये, त्या लिखाणामध्ये मी कुठेतरी ते मॅनिफेस्टेशन चालू होतं माझं. मी सांगत होते की मला असं काहीतरी वेगळं आयुष्य जगायचं आहे, मला चाकोरीबद्ध आयुष्य नाही जगायचं आहे. आणि ते सगळं त्या सिनेमामध्ये आलं, पण ऑब्व्हियसली इन अ ह्युमरस वे, कारण सदाशिव पेठेतला माझा जन्म आहे. आणि पुणेरी, मला ना पुण्याची एक गोष्ट खरंच खूप आवडते. पुणेरी जे विनोद असतात ना, म्हणजे खवचट जरी असले ना तरी त्यांनी हसायला पण येतं. म्हणजे पुण्यात किती आमचा एक ग्रुप आहे की काही आमची अशी ठिकाणं ठरलेली आहेत की तिकडे ते असे आमचे जे काका, ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलेलं आहे, म्हणजे शाळेत काय, तर त्यांचा जो खवचटपणा असतो ना, तर तो थोडासा तसा ह्युमर आहे. म्हणजे तो थोडासा सार्कॅझम वाला ह्युमर आहे, जो मला पर्सनली पण खूप आवडतो. आता तुझा मुद्दा म्हणलास की चाकोरी बाहेरचं जीवन जे आत्ता तुझं सुरू आहे महाबळेश्वरमध्ये, आणि जेव्हा तू तिकडे शिफ्ट झालीस ना येऊन जाऊन, तेव्हा खूप बातम्या झाल्या होत्या की मुंबई सोडली आणि तिकडे शिफ्ट झाली. सो काय आहे ते नेमकं एक्झॅक्टली? मला असं वाटतं की ह्याचं उत्तर ना मला तुम्हाला तिकडे बोलवून द्यायला जास्त आवडेल. आणि या सिनेमाच्या माध्यमातून मी फार गोष्टी फोडणार नाही आहे, कारण माझे प्रोड्युसर मला फटके देतील की तूच आहेस ना डिरेक्टर, तुला तर माहिती असलं पाहिजे किती सांगायचं आणि काय नाही सांगायचं ते. पण ही परफेक्ट वेळ आहे तुम्हाला सगळ्यांना तिकडे घेऊन जाण्याची, कारण हा सिनेमा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतो, आयुष्याबद्दल बोलतो इन अ ह्युमरस वे. फॅमिली कॉमेडी आहे, म्हणजे फॅमकॉम सिनेमा आहे आमचा. पण खरंच सध्याच्या बदलणाऱ्या जगामध्ये एखाद्याला जर का थांबावंसं वाटलं, एक वेगळी वाट, वेगळ्या वाटेवरती चालून बघावंसं वाटलं, किंवा नात्याकडे जर का वेगळ्या दृष्टिकोनातून पण अत्यंत निष्ठेने, अत्यंत प्रेमाने आणि सगळी आपले संस्कार सांभाळून नात्याकडे बघावंसं वाटलं, नात्याची नवीन व्याख्या बदलणाऱ्या काळानुसार लिहावीशी वाटली, तर ते चूक आहे का? तर माझ्या दृष्टीने ते चूक नाही आहे. तुम्ही जोपर्यंत त्या सगळ्या चौकटींमध्ये बसून
तो कोणालाही न दुखवता, कोणाचाही अपमान न करता, कुठल्याही नात्याला हर्ट न करता किंवा त्याला जखम होईल असं वर्तणूक तुमची नसेल तर नवीन गोष्टींसाठी सगळेच जण समाज बदलतोय, त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन प्रत्येक संस्थेवरती पडणार आहे. ते जगण्यावरती पडतं, ते लग्नावरती पडतं, ते रिलेशनशिपवरती पडतं, ते प्रत्येक गोष्ट. तर ह्या सगळ्याबद्दल अत्यंत खुसखुशीत पद्धतीने भाष्य करणारा असा मनाचे श्लोक हा सिनेमा आहे. लहान बहीण कुठे आहे तुझी कधीपासून? तयारच होतीये ती कधीची. तुला असं वाटतं बरं गौतमी बद्दल? आता गौतमी आल्यानंतर मी गौतू तयारच होतीये ती. आले आले. ती मला म्हटली ताई तू जा ना, पहिल्यांदा तू बोल ना, तू सिनेमाबद्दल बोलतेस, तो स्पॉटलाईट तुला मिळू दे वगैरे असं. मी म्हटलं सिरियसली हे राजश्री मराठीच्या बाबतीत काय आहे असं? मी इकडे आल्यावर हे काय घर आहे? अरे नाही, मी म्हटलं की तू आधी जा, तुझं सगळं हो दे, मग येते मी आरामात. मी खूप काही चुकीच्या गोष्टी बोलल्या असेल सावरायला मी येते थोडी. सिरियसली हे उलट कधी घडलं? हे वारे उलट्या दिशेने कधी व्हायला लागले तिकडे? तू नाही बोलत, ती नाही, मी बरोबर बोलते शक्यतो. झालं, सुरू झालं, तुला मिळालं ते लगेच. पण मी आपण मला सावरावं नाही ना लागत असं म्हणते ग, मी असं नाही बोलत ना मी. सध्या आम्ही नीट वागतोय. आमचं मध्यंतरीच एक मोठं भांडण झालं होतं, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की पुढचे 2 महिने तरी नको भांडायला, पण नीट वागूया. रिलीज होईपर्यंत नको भांडायला. ऍक्च्युली ते सरप्राईज असेल ना काहीतरी, प्रेक्षकांसाठी सरप्राईज असेल. सरप्राईज इथे खरं तर फोडायला हरकत नाही ते. आता फोडूया का गौत्या? तू ठरव, तू आर द डिरेक्टर बाबा, तू ठरवायचं सगळं, मी काही नाही बोलणार. नाही पण गौतमीनी एक काहीतरी वेगळ्या पद्धतीने गौतमी या सिनेमातून भेटायला येणार आहे. वही पेनाशी संबंधित काहीतरी आहे, तिने काहीतरी केलेलं आहे या सिनेमामध्ये. हा, त्याची बातमी आपण करूच. वाट बघतीये खरं तर, आणि ना मला ते असं गळ्यापर्यंत येते, बट समहाव मी कंट्रोल करते ते. पण तू किती एक्साइटेड आहेस? ताईचा पिक्चर येतोय. अरे खूप. एकतर फायनली आता सिनेमा येतोय हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण या सिनेमाबरोबर खूप इमोशन्स आमच्या सगळ्यांचेच खूप जास्त जोडले गेले आहेत सगळ्याच पद्धतीने. म्हणजे मी तर सिनेमात सगळ्या वेळेला ऑलमोस्ट लागेल तिथे अशा ह्याच्यात होतेच इन्वॉल्ड. आणि स्पेशली कोविडच्या नंतर तेव्हा त्याचं शूट झालं होतं, तेव्हा तर म्हणजे आम्ही पहिलाच सिनेमा, मला वाटतं कोविड नंतर शूट सुरू झालेला असा पहिलाच सिनेमा होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या अडथळ्यांनंतर आत्ता जेव्हा फायनली रिलीज होतोय सिनेमा, तर मला तसं भरूनच आलं होतं जेव्हा ते ताईचं एकतर नाव, कारण आधीचा जेव्हा सिनेमा आला तेव्हाही अनफॉर्च्युनेटली लगेच कोविड आला होता आणि सगळं बंद झालं होतं. 4 दिवसातच म्हणजे लॉकडाऊन झालं आणि सगळ्या गोष्टी बंद झाल्या. पण आता फायनली सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना जेव्हा ते येतंय आणि तिचं ते दिग्दर्शक म्हणून जेव्हा नाव येतंय, तर ते आमच्या सगळ्यांसाठीच म्हणजे एक डोळ्यात पाणी येतं. म्हणजे तिला असं ते खरं नाही वाटणार, पण ते येतं ऍक्च्युअली. म्हणजे आम्ही खूप घेत असलेली आणि राजश्री मराठीवरची देशपांडे सिस्टरची सगळ्यात सोबर मुलाखत आहे. बाप्पा फटकाच देईल म्हणजे आम्ही वेड्यासारख्या वागलो तर त्याच्या समोर. आता मस्त डेकोरेशन केलंय, हे छान वाटतं एकदम. सो कोणाची क्रिएटिव्हिटी आहे, कोणाला क्रेडिट आहे? आईला, तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यात जास्त क्रेडिट कॉन्सेप्टचं क्रेडिट आईला आहे, त्याच्यानंतरचं क्रेडिट स्वानंद आणि गौतमीला. कॉन्सेप्टच स्वानंदला आहे मेनली. आईचं पण आहे. नाही, आमच्याकडे खूप भांडणं असतात क्रेडिट वरून. स्वानंद पूर्ण केळीच्या पानांचं आणि आपण असं पूर्ण या वर्षी करूया आणि सगळं आणणं आणि सगळं जमवा बाबा दोघे. बाबा मग आईचं सगळं काढून ठेवणं आणि दमणूक आईची. मग स्वानंद आणि गौतमीनी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती. मग आल्यानंतर मी काही एक बेसिक कामं केली. मला यावर्षी म्हणजे असं की पानं जोडणे उलटी करून त्याच्यातही तिने थोडीशी काही गौतमी माझी टिकली आहेत, कळलं ना? तिकडची सगळी पानं पडलेली आहेत माझी. ती काल परत जोडली आम्ही, कारण तिकडची पडलेली आहेत, तिकडची आम्ही इकडे जोडली. काही बोलते आय डोंट थिंक सो. सो हे मी केलंय आणि मग त्याच्यानंतर बाकी काही नाही केलंय. मग मी तिकडे बसून राहिले होते. मला खूप यावेळेला मी खूप दमून आले होते. तिने दिली सिनेमा येतोय याची कारणं की आम्ही किती दमली आहे, मी हेही केलंय, मी तेही केलंय. मग मी आता टीजरच बघून, मी ट्रेलरच बघून आले आणि मी सतत केलं. खाली खराब होत होतं, मग मी ती जबाबदारी माझ्याकडे. ती झाडत होती, आम्हालाही झाडत होती मध्ये मध्ये. त्याच्यात त्यांचे पाय खाली दिसले की सटासट मारत होती ती आम्हाला. मज्जा येते. सगळं केलंय तिने काल. किती वर्ष झाले घरी बाप्पा येतो आणि एक पॉझिटिव्हिटी असते ना, सगळेच म्हणतात बाप्पा येणार सगळं छान करणार. सो मस्त असतं. तो हे कधीपासून चालू आहे?
आम्हाला कळायला लागल्यापासून म्हणजे आणि म्हणजे कायमच होता आमच्याचकडे गणपती होता, कारण बाबा आमचे सगळ्या भावंडांमध्ये सगळ्यात मोठे, त्यामुळे आजी आजोबा आमच्याचकडे होते कायम राहायला. त्यामुळे होताच गणपती. तो आधी गौरी गणपती होता, मग 5 दिवसांचा झाला, आणि मग आजी आजोबा गेल्यानंतर मात्र मग तो 1.5 दिवसाचा आम्ही केला. कारण मग एक गोष्ट आम्हाला नक्की माहिती आहे की 1.5 दिवस सगळेजण, म्हणजे ते 2 दिवस सगळेजण अगदी नक्की येतात. पण 5-7 दिवसांचा गणपती असेल तर मग जा ये, कारण आजकाल सगळेजण वेगवेगळ्या शहरात कामाला असतात, व्यवधानं वाढली आहेत, व्याप वाढलेत, त्यामुळे ते एक्सपेक्ट करणं की ते 7-8 दिवस सगळेजण एकत्र होते पण थोडंसं अवघड होतं. म्हणून आम्ही 1.5 दिवसाचा केला. इकडे किती गोंधळ असतो? खूप गोंधळ, म्हणजे घरातच म्हणते असं खूप गोंधळ असतो आमच्याकडे. स्पेशली जेव्हा सगळेच जण एकत्र येतात डेकोरेशन करायला, सजावट करायला ती सगळी, तेव्हा तर म्हणजे वेडेपणा असो, कारण प्रत्येकाचं एक मत असतं काहीतरी, की मला असं करायचंय, नाही मग हे असंच करूया, मग हे असंच करूया, नको मग हे मागवूच, या मग हे नकोच करायला, असं करत इतके घोळ होतात. म्हणजे एकच गोष्ट एकदा लावली जाते, काढली जाते, लावली जाते, काढली जाते. सगळ्यात आमची एक विदुला नावाची काकू आहे, ती तर डोकंच फिरवते. सगळं डेकोरेशन झालं, सगळ्यात शेवटी ती येते आणि सगळं बदलायला लावते परत, की हे नको, ती नको. ती आम्ही तयार झाल्यानंतर सुद्धा ती तशीच करते. ती येते, बघते आणि सगळं दागिने काढायला लावते, मग परत हे बदल, मग हे घालून दाखव, मग ते घालून दाखव, अशी. तर विदुला काकू आली की आम्ही घाबरून असतो की झालं सगळं, परत काहीतरी चेंजेस करणार ती म्हणून. आमच्याकडचे सगळेच जण इतके एन्थू असतात ना सगळं करण्यासाठी, म्हणजे काही सायलेंटली सगळं करायला. स्मिता काकू फॉर एक्झाम्पल सगळं सायलेंटली आमची ती एकदम सगळं, ती सगळी मदत सगळ्या गोष्टी करत असते, म्हणजे शांत असते एकदम. म्हणजे तुम्ही नाही हे असं नका करू, एक असं मध्येच काहीतरी ती टाकेल की बाबा हे जास्त छान दिसतंय वगैरे. आमच्या आईचा आवाज आणि काम दोन्ही जोरदार चालू असतं. आवाजाच्या बाबतीत आमच्या इथे खाली ऐकू येत असतं आम्ही काय करतो. आई हसली, आई बोलली की थेट खाली ऐकू जातं. बिलकुल असं असणं आहे सगळं त्यांचं, त्याच्यामुळे आणि निम्मा वेळ तिचा आमच्यावर ओरडण्यातच जातो, तर त्याच्यामुळे पण ओरडा खाता का यार तुम्ही? हो, तर ते तिचं चालू असतं. बाबांचं काहीतरी एक जाये मध्ये सतत 2 व्हीलर काढून आत्ता मोदक आण, मग काहीतरी विसरतात, मग नारळ विसरला, नारळ आण, अहो पेढे आण, असं त्यांचं एक सुरूच असतं, म्हणजे सतत चालू असतं. पण आत्ता 10 तारखेला तर येतोय चित्रपट, आणि ना वर्षभरात नाटक सुरू आहे तुझं. 2:22 पाठ करून ठेवलंय मी नाव. सो ना बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यासाठी ना आपण छोट्या मोठ्या गोष्टी की आपण ग्रेटफुल असतो. मला सांगा, या गणेशोत्सवाला ती कारणं किंवा त्या गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणी ग्रेटफुल आहात ते काय? मला असं वाटतं की कुटुंब निवडणं आपल्या हातामध्ये नसतं ना. म्हणजे तुमचा जन्म कुठल्या कुटुंबामध्ये होतो, कुठल्या भाषेमध्ये होतो ते आपल्याला माहिती नसतं. तर मी एका बाबतीत बाप्पाला अगदी 100% थँक्यू म्हणेन की बाप्पा थँक्यू, मला या कुटुंबामध्ये तू पाठवलंस आणि मला मराठी भाषा म्हणजे मराठी भाषिकांमध्ये मला तू पाठवलंस, की मला माझी भाषा साजरी करता येते आणि या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिलास. कारण या क्षेत्रामध्ये काम करणं किंवा टिकणं हे खरोखरच असतं, म्हणजे त्याला आशीर्वादाची गरजच असते. तुम्हाला नशीब, तुम्हाला आजूबाजूची माणसं त्या पद्धतीने मिळणं, तर त्याबद्दल मी खूप खूप जास्त ग्रेटफुल आहे. गौतमी? बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि तोच आपल्याला सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला वाटतं बुद्धी देत असतो. सो ज्या सगळ्या या वर्षभरात किंवा इथूनही पुढे गोष्टी घडत आहेत, आता फॉर एक्झाम्पल ताईचा सिनेमाही येतोय, नाटक चालू आहे, आम्ही एकत्र पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म करतोय, लाभले आम्हाचं भाग्य. सो या सगळ्या गोष्टी करण्याची बुद्धी सुद्धा तोच कुठेतरी देतोय आम्हाला आणि त्या गोष्टी आपोआप आपल्याकडनं घडत जातात त्या बुद्धीनी. त्याच्यामुळे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आय गेस बाप्पाचे आभार मानायला पाहिजेत की ज्या काही चांगल्या सगळ्या गोष्टी घडतायत आज त्यामुळे घडतायत, त्याच्यामुळे घडतायत आणि इथून पुढेही त्याच्याचमुळे घडत राहतील नक्कीच. त्यामुळे प्रत्येक श्वास, प्रत्येक दिवस. आज मला बाप्पाला ह्याच्यासाठी थँक्यू म्हणायला आवडेल की मी नावात घोळ नाही घातला, की मी नावात घोळ नाही घातला आणि मीला 4 वेळा मृण्मयी असं म्हटलेलं नाहीये. आज गौतमी म्हटलंय पूर्ण मुलाखत भर. गौतमी सॉरी. पण आम्ही आधी कनेक्ट झालोय तुझ्या कनेक्शनचं काय सिनियरिटी. ठीक आहे, आता काय चालायचं. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि भेटूच आपण लवकर प्रमोशनच्या निमित्तानं सगळेजण. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.